हे बघा आमचे ॲमी कॅलेंडर घेऊन बसलेले आहेत. कुठलं कॅलेंडर आहे रे? सायन्स अँड इनोव्हेशन कॅलेंडर 2024. बर. आणि काय आहे याच्यात? दर दिवशी काही ना काहीतरी सायन्सची घटना घडून गेलेली असतात ते आहे. बर. आजची काय घटना आहे का? आजची आहे की आज हॅपी बर्थडे आहे. कोणाचा? आयझॅक न्यूटनचा. आयझॅक न्यूटन? हां, त्यानं लय शोध लावले. तर आयझॅक न्यूटन बद्दल काय माहिती आहे का ते सांग बरं. ह्याच्यात काही नाही पण मला माहिती आहे. ह्याच्यात काय दिले? ह्याच्यात फक्त एवढं दिले की त्याचा वाढदिवस आहे 1643 चा. बघू दाखव. बघ 4 आणि हे जानेवारीचं आहे. बर्थडे ऑफ अ सायंटिस्ट आयझॅक न्यूटन 1643. इन्व्हेंटेड टेलिस्कोप. इन्व्हेंटेड टेलिस्कोप. बर. आणि कॅलेंडर कुठं घेतलंय रे? आपण ते जाय नव्हतं का फर्ग्युसन कॉलेजला पुणे पुस्तक महोत्सवला. बर. तिथं. अच्छा. अजून काय एखाद्या दिवसाचं महत्व सांग बरं. 1 जानेवारी लय महत्वाचं आहे. काय? 1 जानेवारी. बर. तिथं जे विल्यम रॉन्गटेन जे होते त्यांनी एक्सरे शोध लावलेला. कशाचा? एक्सरे. बर. त्याचा मोठा इतिहास इथे दिलाय. म्हणजे आपण गणितात काय एक्स वापरताना कोणतं पण वापरायला असं. बर. काय अननोन व्हेरिएबल म्हणजे माहित नसलेलं कोणतं तर अंक करायला आपण एक्स मानता. प्रत्येक जण गणितात एक्सच मानते. मग हेच विल्यमनं काय केलं, त्याला म्हणलं मग एक्सरे म्हणजे कोणती तरी अशी तिच्या आतली वस्तू म्हणजे काय सांगता येणार. आता प्रत्येक माणसाचं होते पण प्रत्येकाची अशी आतली गोष्ट प्राण्याची सगळं काढायला एक्सरे म्हणजे एक्स म्हणजे कोणता आहे ते सांगता येणार. अच्छा. मग हे आधी असंच म्हणले त्यानं म्हणजे एक्सरे. मग ते आता कायमचं झालं. बर. हे काय हे वाटतं हे कोण? विल्यम रॉन्गटेन. हे गेले की ऑन 1 जानेवारी 1896 विल्यम रॉन्गटेन अनाउन्स्ड हिज डिस्कवरी ऑफ एक्सरेज. अच्छा. हे बघा माणसाच्या आतला असं डायरेक्ट काढतेस. बरोबर आहे. अशी मशीन असते हिची. तेच आहे का? हां, हे वरती सगळं तेच आहे. तेच महत्वाचं आहे. बर. छान आहे. थॉमस एडिसनचं दिले वाक्य काय? द मोस्ट सर्टन वे टू सक्सीड इज ऑलवेज टू ट्राय जस्ट वन मोर टाइम. त्याचा नंबर पण दिलाय. बर. कॅलेंडर जे छापले तेच का? ठीक आहे. चांगलं काय छापलं. मला रोज सांगत जा. हां.